श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, तुम्हाला प्रचंड पैशाची गरज असेल आणि तुम्ही प्रचंड आर्थिक परिस्थितीत गुंतला असाल, प्रचंड कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावर झाला असेल, किंवा एखादे आजारपण तुम्हाला जगू देत नसेल, किंवा नातेसंबंध दुरावले असतील, ही शत्रू तुम्हाला त्रास देत असतील, तुमची समस्या कुठली का असेना, हा मंत्र जर तुम्ही पूर्ण ऐकलात तर तुमची मनातील सर्वात कठीणातील कठीण इच्छा पण पूर्ण होणार आहे। तुम्हाला प्रचंड धनसंपत्ती मिळेल, तुमच्याकडे चारही बाजूंनी पैसा खेचला जाईल, तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी होईल आणि तुम्हाला सुख, शांती, यश प्राप्त होईल। करायचे काहीच नाही, फक्त हा एक मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे। अर्धवट ऐकल्यास त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही। मंत्र संपूर्ण ऐकताच तुमचे सर्व काही संकटे आहेत ते दूर होतील आणि हळूहळू तुम्हाला सुख मिळेल, हे तुम्ही स्वतःच अनुभवू शकता। तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील काळी रात्र आता संपत आली आहे, पण ती संपवण्याआधी तुला स्वतःला रिकामं करावं लागेल। तू खूप साचवून ठेवलंयस मनात, जुन्या आठवणी, जुने अपमान, जुनी माणसं, हे सगळं विष आहे बाळा। हे विष माझ्या चरणावर ठेव, कारण तुला मला मुक्त करायचं आहे। तुला वाटतंय ना आता सर्व संपलं, पण बाळा, जेव्हा झाडाची सर्व पानं गळून पडतात तेव्हा झाड मरत नसतं, ते एका नव्या बहराची तयारी करत असतं। तुझी पानगळ आता संपली आहे, आता वसंत ऋतू येणार आहे। फक्त थोडा वेळ कळ सोस, आता शांत हो, अगदी शांत। असं समज की मी तिथेच बसलो आहे आणि तुझं डोकं माझ्या मांडीवर आहे, माझा हात तुझ्या कपाळावर आहे। आता कसलीच भीती नाही, कसलीच चिंता नाही, तू सुरक्षित आहेस माझ्या बाळा। तू खूप मौल्यवान आहेस बाळा, तू खूप हिंमत दाखवलीस रे। आजवर जगासमोर तू खूप खंबीर असण्याचं नाटक केलंस, मला काहीच फरक पडत नाही असं म्हणून तू हसून वेळ मारून नेलीस, पण बाळा, आतल्या आत किती पोखरला गेला आहेस हे माझ्याशिवाय दुसरं कोणाला कळणार। तुला एक सांगू, सोनं जेव्हा चुकून चिखलात पडतं तेव्हा लोक त्याला घाणेरडं म्हणतात, त्याला हात लावायला घाबरतात, पण त्या चिखलामुळे सोन्याची किंमत कमी होत नाही ना। सोनं धुतलं की ते पुन्हा लख्ख चमकतं बाळा। सध्या तुझी अवस्था त्या चिखलात पडलेल्या सोन्यासारखी झाली आहे। लोकांनी तुझ्यावर अपमानाचा, निंदेचा चिखल फेकला आहे, तुला स्वतःचीच ही घाण वाटू लागली आहे, पण माझ्याकडे बघ, माझ्यासाठी तू अजून तेवढाच मौल्यवान आणि पवित्र आहेस। लोकांचा चिखल मी माझ्या अश्रूंनी धुवून काढेन। तुझी किंमत जगाला कळली नसेल, पण मला कळली आहे। तुझं आयुष्य म्हणजे त्या समयीच्या वातीसारखं झालं आहे। जगाला फक्त तुझा प्रकाश दिसतोय, तुझं हसणं दिसतंय, पण ज्या प्रकाशासाठी तू स्वतःला किती जाळून घेतोयस, तुझा कण ना कण कसा संपतोय हे कोणालाच दिसत नाही। पण बाळा, जो दुसऱ्यांसाठी जळतो त्याला देवासमोर पहिली जागा मिळते। तुझी ही जळजळ वाया जाणार नाही। तुझ्या त्यागाचा एक एक थेंब मी मोजून ठेवला आहे। कधी कधी तुला वाटतं की स्वामी, मी इतरांचं इतकं भलं केलं तरी माझ्याच वाट्याला हे का? ऐक, जेव्हा आपण डोंगरावर जातो, जोरात ओरडतो, तेव्हा तोच आवाज प्रतिध्वनी होऊन परत येतो। तू जगात चांगुलपणा ओरडून सांगितलाय, पण जग कठीण पहाडासारखं आहे, तिथून तुला फक्त तुझाच आवाज परत आला। कोणी प्रतिसाद दिला नाही, पण निराश होऊ नकोस। जिथे जगाचे आवाज संपतात तिथे माझा मौनाचा संवाद सुरू होतो। तुला भीती वाटते की तू या प्रवासात अर्ध्यावरच संपशील। अरे, ज्या नावेचा नावाडी मी स्वतः आहे, ती नाव भोवऱ्यात अडकू शकते पण बुडू शकत नाही। तू फक्त त्या नावेत शांत बसून राहा, उड्या मारू नकोस। पाणी गळ्यापर्यंत आलं तरी तुझा श्वास थांबण्याआधी माझा हात तिथे पोहोचलेला असेल, हा विश्वास नाही, हा माझा नियम आहे। बाळा, रडणं म्हणजे कमजोर असणं नाही। ढग जेव्हा खूप भरून येतात आणि जड होतात तेव्हा ते बरसल्याशिवाय हलके होत नाहीत। तुझं मनही त्या ढगांसारखं जड झालं आहे। आज माझ्यासमोर
बसून मोकळं हो. तुझ्या डोळ्यातलं पाणी जेव्हा माझ्या चरणावर पडतं ते मला गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त पवित्र वाटतं. तू रडलास की माझंही आसन डोलतं रे. एका भक्ताचे अश्रू देवाला कधीच शांत बसू देत नाहीत. आता एक शेवटच्या स्वतःच्या हाताच्या रेषेकडे बघून नशीब ठरवू नकोस. ज्यांना हात नसतात त्यांचेही नशीब असतंच ना. तुझं नशीब तुझ्या हाताच्या रेषात नाही तर माझ्या इच्छेत आहे. आणि माझी इच्छा हीच आहे की आता तुझे भोग संपले आहेत. आणि म्हणूनच मंडळी, तुम्ही हा मंत्र अगदी मनापासून ऐका. तुमचे भले झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संकटातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री